ईडब्ल्यूएसला लाभ आहे. म्हणजे थोडक्यात दुसऱ्या भाषेमध्ये जेही गरीब आहेत 8 लाखांच्या खाली त्यांना शासनाने 50% सवलत दिलेली आहे आणि त्याचं आपण स्वागत करू. पण मुद्दा हा येतो की 50% जरी सवलत दिली असेल तरीही जो अति गरीब आहे, कारण शासनाचं ध्येय हे अंत्योदय हे मुळात असतं. सगळ्यात त्याची बिकट परिस्थिती असेल त्या व्यक्तीला, त्या समाजातील घटकाला विकास गंगेमध्ये सहभागी होता पाहिजे. आता हे 50% सवलतीमुळे होतं कसं की मुलांसाठी, मुलींना आहे पण मुलांसाठी 50% खर्च हा त्या पालकांना करून करावा लागतो. आणि ज्या मुलांची किंवा ज्या पालकांची 50% खर्च करण्याची ऐपत नाही असा मूळ वर्ग तो त्या शिक्षणाच्या प्रवाहापासून बाजूला होतो. म्हणजे मी एक साधं उदाहरण सांगेन आपल्या लक्षात की काही सेमी कॉलेजला 8 लाख रुपये MBBS ची प्रत्येक वर्षाची फीस आहे. शासन मुलींसाठी 4 लाख भरतंय, मुलींसाठी 8 लाख भरतंय, पण मुलांना 4 लाख देतो. पण मुलांना ज्यांच्याकडे 4 लाख आहेत अशीच मुलं शिकतात. आता इथे विसंगती बघा तुम्ही. उत्पन्न टोटल किती? 8 लाखाच्या खाली वर्षात, त्यातून 4 लाख फुलफिल होते. पण जो 4 लाख ही भरू शकत नाही असा जो अतिवंचित घटक आहे तो मात्र वंचित राहतो. म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेद्वारे शासनाला मागणी आहे, आव्हान आहे की जशी मुलींना 100% शुल्क माफी केलेली आहे त्याच पद्धतीने 100% शुल्क माफी व शुल्क लाभ, त्याला शब्द वापरलेला माफ योग्य नाही म्हणून, तर तो 100% शुल्काचा लाभ किंवा सवलत ही मुलांनाही देण्यात यावी ही हल्लाबोल किंवा संघटनेची पहिली महत्वाची प्रमुख मागणी आहे. याच्यात कोणालाही काही हरकत असण्याचं कारण आहे. प्रश्नोत्तराचा वेळ आपण नंतर घेऊया, म्हणून मी पहिली मागणी क्लिअर करतो. मागणी जे आहे की आपल्याला प्रेसमीटमध्ये, आपल्याकडे प्रेसमीट आहे पत्रकार बांधवांकडे, तर आंदोलनाचे मागणी पत्र 1, 2, 3 तिसरं पेज उलटवल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल. तर पहिली मागणी मी सविस्तर सांगितली आणि त्या मागणीचं कारणही मी सांगितलं की कोणीही वंचित फक्त याच्यामुळे राहू नये की तो मुलगा आहे. आपली भारतीय राज्यघटना लिंगभेद मान्य करत नाही. कळत न कळत इथे लिंगभेद होतो. ठीक आहे, घटनेमध्ये काही तरतुदी अशा पण आहेत की मुलींसाठी अतिरिक्त सुविधा शासन देऊ शकते आणि निश्चित द्यायला पाहिजे आणि आमचा तर त्याला पाठिंबा आहे. उलट माझं असं म्हणणं आहे की मुलींसाठी शासनाने जी योजना लागू केली यामध्ये कदाचित गैरसमज होण्याची शक्यता आहे की आमचा त्या योजनेला विरोध आहे. तर आमचा विरोध नाहीये, उलट आम्ही जास्त स्पष्टपणे हे सांगतोय की मुलींसाठी ज्या काही योजना लागू केलेल्या आहेत त्या योजनाच आपला तो जो GR आहे 8 जुलै 2024 हा GRच आपल्या मागणीचा मूळ आधार आहे. कारण आपण तो GRचा विस्तार करा म्हणतो.